क्रिकेटच्या थरारापुढे राजकीय शत्रुत्वाच्या तोफा गळाल्या। भारत विरुद्ध इंग्लंड टी20 सामन्याला आशिष शेलार, राहुल नार्वेकर, अदिती तटकरे, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती, त्याचबरोबर विश्वजित कदम, मिलिंद नार्वेकर, नमिता मुंदडा, जितेंद्र आव्हाड यांची देखील उपस्थिती। प्रेसिडेंट बॉक्समध्ये बसून नेत्यांनी सामन्याचा आनंद लुटला। मुंबईतील प्रतीक्षानगर समोर येत्या 2 वर्षांमध्ये सहकार भवन उभारणार। मुंबई बँकेच्या नव्या शाखेच्या उद्घाटनावेळी प्रवीण दरेकर यांची घोषणा। राहुल नार्वेकर यांच्या हस्ते चुनाभट्टी इथं नव्या शाखेचं उद्घाटन। निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून समिती, निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती। ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी वक्तव्य केल्यानं याचिकेतून सोनिया गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता। सध्याचे कर सुधारित केले जाण्याची देखील शक्यता। मंत्रालयामध्ये आता चेहरा दाखवूनच प्रवेश मिळणार। फेस डिटेक्शनवर आधारित FRS तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार। शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधींना आवश्यक नोंदणी करावी लागणार। इच्छामरण देणारं कर्नाटक ठरणार देशातील पहिलंच राज्य। दुर्धर आजारानं त्रस्त आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय। इच्छामरणासाठी राज्यातील रुग्णालयामध्ये वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे देखील आदेश। आवक वाढत असल्यामुळे तूरडाळ आणि हरभऱ्याच्या डाळीतील घसरण सुरूच, तर गेल्या काही दिवसांपासून साखरेची भाववाढ सुरू। शेंगदाणा तेलाच्या भावात देखील डब्यामागं 100 रुपयांची घट।